मराठी, ते धडक ते धडक. मोफत मोफत मोफत. नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात. एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम. जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा. उपक्रम मर्यादित कालावधीसाठी. तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. तासगावात भाजपचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. तासगाव पालिका निवडणूक महायुती आपल्या घटक पक्षासोबत लढणार आहे. त्यामुळे तासगाव पालिका निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. आज जे छाननी झाली त्या छाननीनंतर भारतीय जनता पक्षाचे 12 प्रभागाचे 24 उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचे सर्व अर्ज वैध ठरलेले आहेत. या भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 3 उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरती अचानक थोडीसं लास्ट स्टेजला बोलणी झाल्यामुळं कमळ या चिन्हावर आम्ही उभे करत आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 1 उमेदवार कमळ या चिन्हावरतीच आम्ही या पॅनेलमध्ये समावेश केलेला आहे. हे पॅनेलचे आमचे 24 आणि 1 असं 25 उमेदवार झाले असतील. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाबरोबर आमच्या काही प्राथमिक चर्चा चालू आहेत. या चर्चा 2 दिवसामध्ये करून त्यांनाही जी राज्यामध्ये महायुती आहे त्या पद्धतीनं शहरामध्ये सुद्धा महायुतीचं पॅनेल म्हणून लढण्याची आमची एक सकारात्मक मानसिकता आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या 40 ते 50 वर्षामध्ये तासगाव शहरामध्ये पहिल्यांदाच 2 गटाला पर्याय म्हणून 3रं पॅनेल उभं राहते, संपूर्ण पॅनेल उभं राहते आणि ते भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI आणि या सगळ्या राष्ट्रवादी, अजितदादा गट अशा सर्वांच्या एकत्रित येण्यानं या शहरामध्ये एक चांगलं पॅनेल उभं करू शकलो आणि सर्वसामान्य लोकांना आणि सर्वसामान्य उमेदवारांना बरोबर घेऊन आपण न्याय देऊ शकू ही भावना निश्चितपणे प्रबळ आत्ता झालेली आहे. जर या पॅनेलचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही पॅनेल नसेल ज्यामध्ये या शहरातील विविध समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्या सर्व समाजांना प्रतिनिधित्व देत असताना शहरातील गोरगरीब सगळे आणि सर्वसामान्य सगळे उमेदवार आम्ही पॅनेलमध्ये उभं केलेले आहे. राजकारणामध्ये आम्ही बघतोय शहरामध्ये की एक उमेदवार या वॉर्डातून त्या वॉर्डात जातोय, त्या वॉर्डातून 3ऱ्या वॉर्डात उभा राहतोय. हे उभा राहत असताना ते उमेदवारी मागत असताना तासगावचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अजय काकांनी सांगितलं तसं पैसेवाला उमेदवार पाहिजे अशा मानसिकतेतून विरोधात दोन्ही पॅनेल झालेले आहेत. आणि तासगाव शहरातील सर्वसामान्य गोरगरीब समाजाला, जनतेला आणि मतदारांना आम्ही त्या प्रभागात उभं राहून विकत घेऊ शकू आणि पैसे मी 50 लाख खर्च करणार, 1 कोटी खर्च करणार, 2 कोटी खर्च करणार, ही जे पैशाच्या उन्मादामध्ये जे पॅनेल उभं राहिलेलं आहे, निश्चितपणे तासगावची स्वाभिमानी जनता ह्या गरिबांच्या पॅनेलसमोर उभं राहील, भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलसोबत उभं राहील आणि पैशाच्या जीवावर आम्ही काही करू शकतो ह्या भावनेतनं जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये नेस्तनाबूत करेल याची मला खात्री वाटते.